नमस्कार मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, पोलीस भरती तर कुठल्या जिल्ह्याला किती अर्ज आलेले आहेत, तर टोटल 25 घटकांची माहिती आपण आज बघणार आहे मित्रांनो। तर अर्ज करण्यासाठी फक्त अजून 7 दिवस 14 तास उरलेले आहेत मित्रांनो, तर तुम्ही लवकर अर्ज करून घ्या। तर सर्वात अगोदर मित्रांनो, एक टोकन नंबर आहेत मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे SRPF 10 म्हणजे सोलापूर मित्रांनो 6479 इकडे टोकन नंबर आहे। पुढे मित्रांनो, पुणे कारागृह तर या ठिकाणी 23,769 टोकन नंबर आहे। SP अकोला 8005 टोकन नंबर आहे आणि नागपूर कारागृह 22,636 एवढे टोकन नंबर आहे मित्रांनो। तर पुढे टोकन नंबर बघू शकतो, SP रायगड 6,153 एवढं टोकन नंबर आहे आणि मुंबई कारागृह 34,113। आता टोकन नंबर म्हणजे मित्रांनो, यातले जवळपास 75% उमेदवारांनी पेमेंट केलेलं आहे मित्रांनो, बाकीचे उमेदवार अजून पेमेंट करायचं राहिलेलं आहे। पुढे मित्रांनो, मुंबई चालकसाठी पण मोठ्या प्रमाणे अर्ज येत आहेत। 17,564 अर्ज आलेले आहेत। वर्धा पोलीस शिपाई 562, नाशिक पोलीस शिपाई 1488, वाशिम पोलीस शिपाई 5002, चंद्रपूर पोलीस शिपाई 5355, छत्रपती संभाजीनगर कारागृह 13,480 इथं छत्रपती संभाजीनगर कारागृहाला पण मोठ्या प्रमाणे अर्ज येत आहेत। आता उमेदवार कन्फ्यूज आहे की टोकन नंबर आणि अर्ज क्रमांकमध्ये काय असतो। जेव्हा आपण पूर्ण फॉर्म भरतो ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला एक टोकन नंबर दिली जाते आणि तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक दिली जाते। आलं ना लक्षात। अगोदर मी तुम्हाला सांगितलेले टोकन नंबर असतात, एंडला पण काही टोकन नंबर मी तुम्हाला सांगणार आहे। पुढे SRPF 1 पुणे 5,480, SRPF 2 पुणे 6,792, SRPF 15 गोंदिया 9,982, SRPF 4 नागपूर 7,246, SRPF 10 सोलापूर 2,992, SRPF 9 अमरावती 8,210। SRPFला पण मोठ्या प्रमाणे फॉर्म येत आहेत मित्रांनो। तर गेल्या 2-3 दिवसाच्या हिशोबाने बघितलं तर मोठ्या प्रमाणे अर्ज येत आहेत। आता काही जिल्ह्यांचे अजून टोकन नंबर आहेत मित्रांनो, तर रायगड पोलीस शिपाईचा 6,154, मुंबई कारागृह 34,121, नागपूर 21,128, SRPF 9 अमरावती 9,288, SRPF 10 सोलापूर 3,510, SRPF 3 जालना 7,305। तर एवढे टोकन नंबर आहेत। यातले जवळपास 75 ते 80% उमेदवारांनी अमाऊंट पे केलेले, तर बाकीचे उमेदवार अजून पे केलेलं नाही मित्रांनो। आता इकडनं मोठ्या प्रमाणे अर्ज येणार आहे मित्रांनो, कारण कालावधी संपत आहे। 7 दिवस 14 तास। आता मी हा व्हिडिओ बनवत आहे, 7 दिवस 14 तास एवढं टायमिंग होतं। आता तुम्ही व्हिडिओ बघत असताना 7 दिवस पण असू शकते, 7 दिवस 10 तास पण असू शकते मित्रांनो। ओके, तर अर्ज भरण्याची उरलेली जी अवधी आहे ना, कालावधी 7 दिवस 14 तास 54 मिनिटे 52 सेकंद, तेव्हा मी स्क्रीनशॉट काढलेलं होतं हे। आणि मित्रांनो, तुम्ही अजून फॉर्म भरले असेल तर फॉर्म नक्की भरून घ्या आणि त्याचा अर्ज क्रमांक किंवा टोकन नंबर तुम्ही आम्हाला नक्कीच सेंड करा। तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो, या नंबरला तुम्ही नक्की स्क्रीनशॉट सेंड करा। अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो, 45,000 प्लस जम्बो पुस्तक। तर सिद्धेश्वर हडबे सरांचा पुस्तक आहे मित्रांनो, केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे। लेटेस्ट 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे मित्रांनो, म्हणजे 2004 ते 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका, जवळपास 425 प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे। प्रश्नपत्रिकांच्या शेजारी तुम्हाला QR कोड मिळेल मित्रांनो, ते QR कोड तुम्ही गुगल लेन्सद्वारे स्कॅन करा, मग तुम्हाला स्पष्टीकरण सहित सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माहिती। ओके, तर सिद्धेश्वर हडबे सरांचं 45,000 प्लस जम्बो नवीन पुस्तक आहे मित्रांनो, मार्केटमध्ये सर्व बुक स्टॉलवर ही पुस्तक अवेलेबल आहे। तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो।